नमस्कार मंडळी. तर सकाळचे वाजलेले आहेत 4:30 आणि आम्ही घरातली फॅमिली निघालो आहोत साईबाबांच्या भेटीला शिर्डीला. तर आजचा शिर्डीचा ब्लॉग आहे, कसा होतो पाहूया. चला बाबांच्या भेटीला. आता झालेलं आहे घाट चढायला सुरुवात. कसारा घाट आता जवळच आलेलो आहोत, तो म्हणजे समृद्धी महामार्गाच्या. आणि याचं नाव दिलेलं आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असं नाव दिलेलं आहे या महामार्गाला. आणि पहिल्यांदाच चाललेलो आहे या समृद्धी महामार्गावरून. तर बघूया इथला नजारा कसा आहे. मस्त पेंटिंग केलंय ना सगळी. महामार्गावर चढताच पावसाची हजेरी लागलेली आहे आणि जोरदार असा पावसाला सुरुवात झालेली आहे. चांगलाच नजारा आपल्याला या महामार्गावर बघायला भेटतो. एकदम सुंदर असं वातावरण, थंडगार असं गारवा, लय भारी वाटते. भारी वाटते. रोड तर सेतूसारखाच बनवलेला आहे, एकदम भारी वाटते. ते काय लावलंय बघ, ते काय लावलंय. छोटीशी अशी उंच टेकडी आहे आणि त्या टेकडीवर एक मंदिर. भारी वाटते ना जरा. चला मंडळी, तर आता आम्ही शिर्डीला पोचलेलो आहोत. बाहेर पाऊस असल्यामुळे मी गाडीमध्ये थांबलो आणि व्हिडिओ बनवतोय. आणि फोन काय घेऊन जाऊ शकत नाही कारण तिथे अलाउड नाही. तर फोन तिकडे इकडे ठेवण्यापेक्षा मी गाडीतच सर्वांचे आम्ही फोन ठेवलेले आहेत. आणि चला मग भेटूया आता आपण देवलातून आल्यावर. सीन असा झाला की आम्ही मंदिरात गेलेलो आणि सर्वांचे मोबाईल गाडीमध्ये ठेवलेले आणि मंदिरातून जवळजवळ 3 साडेतीन तासानंतर आलो. म्हणजे आम्ही गेलो होतो, आता अंदाज आमचा नाही, आम्ही 10:30 तर आतमध्ये गेलो होतो, पण बाहेर आलो तो 2:30ला. म्हणजे समजा आता किती तास गेले असतील. आणि फोन अडकल्यामुळे ना लय वांदे झाले होते. त्यात विषय असा झाला की ड्रायव्हरच कुठे गेलेला काय माहिती नव्हता गाडीजवळ. आम्ही शोधतोय काय कुठं दिसत नाही. शेवटी भेटला आणि आत्ता फोन घेऊन आता निघालो आणि शूटिंगला सुरुवात केली पुन्हा एकदा. तर चला जाऊया, आपली फॅमिली कुठं आहे बघूया पहिले. साईबाबांची चावडी. आणि आज गर्दी बघा तुम्ही, द्वारकामाईमध्ये एवढी गर्दी आहे. आणि विचार करा, द्वारकामाईमध्ये एवढी लाईन आहे. देवलामध्ये तर भरपूर, म्हणजे जवळजवळ आम्ही 2-2.5 तास बसूनच होतो. त्याच्यानंतर परत लाईन सुरू झाली, असा विषय होता आहे. आणि या साईडला तर बघितलं कुठं आहे ते बघा, इथं माणसं थांबले आणि इकडं फोटोशूट चालू आहे. या साईडला आय लव्ह साईबाबा, इथं साईबाबांची मूर्ती. आणि इकडं बघू शकता सर्वजण फोटो काढत आहेत. आणि इथं तर आपली फॅमिली आहे. आणि बघा आतमध्ये बघा गर्दी किती आहे आतमध्ये बघा. विदाऊनच फोटो काढू. आणि जा इथे साईबाबांची मूर्ती आहे फोटोग्राफीचा. आणि आपल्याला
साईबाबा मंदिराचा कलश बघायला भेटतो. पण यावेळी जरा उन्हासाठी त्यांनी मंडप केला आहे, भाविकांची सोय केलेली आहे, त्यामुळे आपल्याला कलश बरोबर इथून दिसत नाही. जय श्रीराम. ही कितीपर्यंत? रामाची मूर्ती बघ. आणि ही कितीला आहे? 1400. बापरे, हेवी आहे, भरपूर हेवी आहे. बघू शकता एकदम मस्तपैकी बनवलेले आहे. जय शिवराय. शेतकरी राजा. आणि इथं बघा काय सापडलंय. ये कैसा है? 150 रुपये. बैलगाडा शर्यत. और ये वाला? शेतकरी राजा. हे बघा सर्व बघा सब रेट एक ही है. 150 रुपयाला आहेत. मस्त वाटतंय ना. काय विचार करता मंडळी, घेऊ काय? हा, मम्मी आधीच नको बोलते. आता काय बोलत हा? सायकल विकली आहे ते बघा, मस्त बनवलेलं आहे. छोट्या छोट्या वस्तू, गाड्या वगैरे बघा. येईला बघ, खेळणी घेते ती येईला वाटतं. आणि इथे बघा हातगाडी आपली बँजूला पाहिजे का हातगाडी? ही बघा हातगाडी मस्त नवीन. रोटो लावू आपण मस्त, याच्यावर सेटअप आपला होईल का? हातगाडी आहे इथं, 2 गाड्या आहेत. ब्लॉगिंग साठी नाही आम्ही मध्ये माईक तसले वापरत नाही. चला मस्त आहे तिथं वस्तू. कधी आलात सिटीमध्ये तर घ्या इथून. चला, जास्त काय आम्ही शॉपिंग केली नाही. आलो मंदिरातून आणि तो बघितलं मंदिरातून आल्यावर काय सीन झाला. आता खरेदी करून पण आलो. तर चला आता जाऊया संस्थानामध्ये आपण प्रसादासाठी. आता आलो श्री साई प्रसादालय. सिंगापूर. हातदीप गेलेला आत्ताच सिंगापूर. हातदीप तू सिंगापूरला आता एकदा जाऊ नये. मंदिरात तर गर्दी. आता प्रसादासाठी पण भरपूर गर्दी आहे बघा. सगळीकडे गर्दी आहे. ते पण काउंटर पण द्या बघा, पूर्ण भरलेलं आहे. कसं भाई, काय विषय? गर्दी मरणाची आहे गाईस. इथे पण आता 1-2 तास तरी जातील. विषय काय झाला माहिती आहे? आत्ता पण कुपन ते भेटले, पण कुपन भेटले तर आम्ही लगेच घाईघाईत गेलो, हात धुवून आलो मस्त. पण आतमध्ये आल्यावर परत धक्का भेटला मोठा. लाईन बघा पाठीमागं, इकडं पण बघा भरपूर लाईन भरलंय. म्हणजे आजचा दिवस हा मला वाटतं सुट्टीचा शेवटचा रविवार आहे. कारण पुढच्या आठवड्यापासून लहान मुलांची शाळा सुरू होणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक फॅमिली हा आज रविवार फिरायला आले आहेत. एवढी गर्दी आहे त्यासाठी. देवलात तर भरपूरच गर्दी, आता इथं सुद्धा भरपूरच गर्दी झालेली आहे. वाढण्याची पद्धत किती फास्ट आहे बघा यांची. रप्पारप बघा. चला प्रसाद भोजन झालेला आहे आपला. आणि गाडीमध्ये बसलो आणि निघालो आपल्या घरी. गाडी बघा आमची, मम्मी पप्पा इथे पाठी आम्ही तिघं बसलोय. यो चॉकलेट बॉय आहे. वादन एक कालामधला. यो माने पाणी आहे. यो पुढे जिथं आहे बैलगाड्याचं नाव. चला ना, पाऊस सुरू झालेला आहे. येताना सुद्धा पाऊस होता भरपूर, जाताना परतीच्या प्रवासाला सुद्धा भरपूर पाऊस. भरपूर उशीर झाला कारण एका दिवसातच आम्ही येऊन जाऊन केला. सकाळी निघालो आणि संध्याकाळी
परत रिटर्न यायचा प्लॅन केलेला. तर संध्याकाळी तिथूनच निघालो, पण ट्रॅफिकमुळे भरपूर उशीर झाला. आणि मुख्य म्हणजे उशीर झाला तो खरं तर पदयात्रा आमच्या गावातून जाते शिर्डीला पदयात्रा, त्या पदयात्रेतून जातो. आणि पहिल्यापासून जायचो तेव्हा असंच अधूनमधून कधी जायचे, बाबांची इच्छा, बाबाने बोलवलं तर नक्कीच जायचो आपण. एवढ्या वर्षात ज्या वेळी शिर्डीला गेलो आहे त्यावेळी एवढी गर्दी कधी बघितली नव्हती. त्या मला आजच्या दिवशी म्हणजे या दिवशी बघायला भेटली. कारण जेव्हा पण जातो एवढी कधी गर्दी बघितली नव्हती. आणि जे आता नवीन हॉल केलेत त्यामधून लाईन सुरू सेवा केलं आहे, तर तिथं जवळजवळ आम्हाला एका जागी 3 तास बसवले होते हॉलमध्ये. ती रूम नंबर काय खोली नंबर असे दिलेले आहेत, ते 8 नंबर खोली काहीतरी अशी. तर त्या खोलीमध्ये आम्ही जवळजवळ 3 तास बसलोच होतो जागेवर. कारण ते सिक्युरिटी संस्थानाचे डायरेक्टली सांगत होते की तुम्हाला इथे 2 ते 3 तास थांबायला लागेल. म्हणजे अशा बऱ्याच 2 खोल्यांना थांबायला लागते, या खोलीतून त्या खोलीत. आणि त्यानंतर आपल्याला मग लाईनीत मेन मंदिराच्या लाईनीत जायला भेटते. म्हणजे एवढी गर्दी त्या दिवशी होती की भरपूर गर्दी. VIP दर्शनासाठी पण भरपूर गर्दी. आणि जे फ्री तिकीट होते तर तिथून तर फ्री कुपनला भरपूरच गर्दी असते, भरपूरच म्हणजे भरपूरच. कारण आम्ही 3 ते 3.5 तास तिथे घालवले. पण इच्छा होती बाबांना भेटायची, अचानक प्लॅन झाला आणि सर्व फॅमिली निघून गेलो. पण झालं, सर्व दर्शन मस्त झालं आणि व्यवस्थित प्रवास झाला. तर कसा वाटला आमचा फॅमिली व्लॉग, तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला, ओम साईराम.